हिरवी उंच उंच झाडं आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे तिथल्या माणसामधला भाषेमधला आपलेपणा. सगळंच कसं अगदी साधं तरी सुद्धा स्वतःचं वेगळं सौंदर्य दाखवणारं. बाकी बाबांनी गोव्यावर आणि गोयकरांनी बाकी बाबांवर मनपूत प्रेम केलं. माझ्या गोव्याच्या भूमीत माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, गड्या कपारी मधुनी घट फुटती दुधाचे. माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा, उन्हाळ्यात खारा वारा, पावसात दारा पुढे सोन्या चांदीच्या रे दारा. माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा, माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा, ओलावल्या लोचनांनी भेटे आकाश सागरा. माझ्या गोव्याच्या भूमीत, माझ्या गोव्याच्या भूमीत सारा माझा जीव जडे, माझ्या गोव्याच्या भूमीत सारा माझा जीव जडे. पुरा माझ्या कवनांचा, पुरा माझ्या कवनांचा गंध तेथे उलगडे, पुरा माझ्या कवनांचा गंध तेथे उलगडे. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली बोरकरांनी गोवा स्वातंत्र्य संग्रामातही भाग घेतला होता. त्या काळात काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांना गोवा सोडायला लागलं. त्यांच्यावर टीकाकारांनी टीका सुद्धा केली, पण बोरकर मात्र ढळले नाहीत. ते म्हणतात, ही चळवळ एका अर्थाने अस्मिता जपण्यासाठी होती. माझे मराठीवर जितके प्रेम आहे तितकीच कोकणी भाषेवर माया आहे, जिव्हाळा आहे. तिच्यापासून दूर राहणे मला जमणार नाही. आणि माझे गोयकरांना एकच सांगणे आहे की सख्य तोडू नका, स्वत्व सोडू नका. माझे घर तृप्त स्वतंत्र गोव्यात केव्हा तरी, तृप्त स्वतंत्र गोव्यात केव्हा तरी भेसाळल्या लाटांपाशी सिंधू सरितेच्या तीरी बांधीन मी छोटेसेच लाल चिरेबंदी घर, गार विलायती वेल चढविन भिंतीवर. मागे विहीर काठाची वर प्राजक्ताचे खोड, गर्द हिरवी न्हाणीशी फणसाचे झाड. वर पश्चिमेला गच्ची अभ्यासिका पूर्वेकडे, शेजारच्या माडावर पाहिन मी सोनसडे. कानी समुद्राची गाज पुढे ग्रंथ स्वर्णाक्षरी, कानी समुद्राची गाज पुढे ग्रंथ स्वर्णाक्षरी. पारगांची कुजबुज खिडकीच्या गजांवरी. असा पहाटेला घेत हुक्क्यात चहाची लज्जत, लिहिन मी भावगीते तेथे घुमत घुमत. जाई फेकणारे कोळी त्यांच्या मासळीच्या होड्या, जाई फेकणारे कोळी त्यांच्या मासळीच्या होड्या, खपणारे वावराडी त्यांच्या विसाव्याच्या वेड्या. कधी काजळता क्रुस, कधी काजळता क्रुस, कधी उजळ घुमट, बांगड्यांची खेळणारा कधी ओले तिचा घट. आणि मग सेविन मी जाई जुईचा गे भात, आणि मग मी सेविन जाई जुईचा गे भात. पोळीतल्या मासळीचा स्वाद घेत साथ साथ. वेताची या खाटेवर थोडा बागेत दुपारी, झोपेन मी गळवित तुझी अमली सुपारी. आणि सूर्यास्त माझा रंगी घेऊन शिकारा, आणि सूर्यास्त माझा रंगी घेऊन शिकारा. तुझ्या संगे जाईन मी इंद्रचंद्राच्या माहेरा. कोणी भविष्याचा कवी आम्हा ऐकविल गाणी, ऐकेन ती समाधानी डोळा घेऊन या पाणी. थंडी वाऱ्यात पश्मिनी शाल स्कंदी घालशील, थंडी वाऱ्यात पश्मिनी शाल स्कंदी घालशील. काठी उद्याचा तो कवी प्रेमे मला सांभाळील. मग रेलून गच्छित टक लावीन आकाशी, मग रेलून गच्छित टक लावीन आकाशी. दाट काळू खात ही बिछिंब भिजेन प्रकाशी. असे माझे गोड घर, असे माझे गोड घर केव्हा तरी, असे माझे गोड घर केव्हा तरी. अक्षरांच्या वाटेनेच उतरेल भुईवरी, अक्षरांच्या वाटेनेच उतरेल भुईवरी. 7 लाख गोयकर आम्ही युग नवे फुलयतले, 7 लाख गोयकर आम्ही युग नवे फुलयतले. अंधल्यात मंत्रजीवी ते भाल्या उलयतले. आज जरी काळोख भिन्न सगळेकडे पडला किन्न, आज जरी काळोख भिन्न सगळेकडे पडला किन्न. दनपाराच्या कड्या फाल्या रथ पूजा खेळायतले. 7 लाख गोयकर आम्ही युग नवे फुलायतले, 7 लाख गोयकर आम्ही युग नवे फुलायतले. बोरकर खऱ्या अर्थाने नवरसांमध्ये आयुष्य जगले. एखादं फूल आवडलं तर ते खुडण्यापेक्षा फक्त त्याचा गंध घेऊन पुढे निघून जावं,
आणि एखाद्या दिवशी गंध आला नाही तरी सुद्धा फुलं खोडून देण्यापेक्षा किंवा निर्माल्यात टाकण्यापेक्षा फक्त पाहून घ्यावी. सुंदर गोष्टींना कुठेही धक्का न लावता आपण त्याचं रसग्रहण करावं, समीक्षा करू नये, असं बोरकरांचं मत होतं. खरं तर ही वृत्तीच किती छान आहे. मनुष्यासाठी श्वासोच्छवास जितका सहज तितकीच सहज बाकी बाबांसाठी काव्यनिर्मिती होती. बोरकरांच्या समग्र काव्यखंडासाठी प्रस्तावना लिहिताना अरुणा ढेरे यांनी असा उल्लेख केलाय की बोरकरांनी कवितेची व्याख्या करतानाच तिला लौकिकापासून निराळी अशी अलौकिक पातळीवरची शब्दघटना म्हटलंय आणि तिला मंत्राची प्रतिष्ठा दिली. कवितेत संगीत अभिन्नत्वानं असतंच असंही त्यांनी म्हटलंय. त्याचं कारण सांगताना बोरकर म्हणतात, कवितेचा मंत्र कवीला नुसता दिसत नाही तर ऐकूही येतो. त्याचे पूर्वसुकृत उजळते. आतल्या कानांना एक अपूर्व निरव नाद ऐकू येऊ लागतो. प्रज्ञा विशुद्ध आणि विकसित होते. भाव मोहरून रसगंधांनी दाटून दरवळू लागतात. इंद्रियांच्या स्मृतींचे रंग आणि आकार ताजेतवाने होतात. अशा स्थितीत कवीचा जीवनानंद सुसंवादी अशा नादचित्रांनी नटू लागतो. कवीची जशी एक शब्दशैली असते तशी एक संगीत शैली देखील असते. बोरकरांचं हे कविता विषयक विवेचन वाचताना त्यांची कविता अलौकिक अंतःसंगीत घेऊनच निर्माण झाली आहे याची आपल्याला प्रचिती येईल. बोरकरांची बहुतेक प्रेमकविता ही निसर्गाच्या प्रतिमातून व्यक्त होते. बोरकरांना लहानपणापासूनच श्यामसुंदराचं, गोकुळाचं, श्रावणाचं आकर्षण होतं. अशा अनेक आशय असलेल्या कविता त्यांनी लिहिल्या. नावातच बाळकृष्ण असणाऱ्या बोरकरांना कृष्णाचं आकर्षण असणं स्वाभाविकच होतं. ऐकूया अशाच आशयाच्या काही कविता. सरीवर सरी आल्या ग, सरीवर सरी आल्या ग, सचैल गोपी न्हाल्या ग. सरीवर सरी आल्या ग, सचैल गोपी न्हाल्या ग. गोपी झाल्या भिजून चिंब, थरथर कापती निंब कदंब. घना मनातून टाळ मृदंग, तनूत वाजवी चाळ अनंग. पाने पिटती टाळ्या ग, सरीवर सरी आल्या ग. मल्हाराची जळात धून, बीज नाचते अधून मधून. वनात केला मोर भिजून, गोपी खेळल्या पदी थिजून. घुमतो पावा सांग कुठून, कृष्ण कसा न उमटे अजून. वेली ऋतुमती झाल्या ग, सरीवर सरी आल्या ग, सरीवर सरी आल्या ग. हंबर अंबर वारा ग, गोपी दुधाच्या धारा ग. दुधात गोकुळ जाय बुडून, अजून आहे कृष्ण दडून. मी तू पण सारे विसरून, आपणही जाऊ मिसळून. सरीवर सरी आल्या ग, दुधात न्हाणून निघाल्या ग. सरीवर सरी, सरीवर सरी.